आपल्यासोबत मराठा आरक्षणाच्या खटल्यातील वकील ॲडव्होकेट राज पाटील आहेत। त्यांनी एक नुकतंच कॅव्हेट दाखल केलेले सर्वोच्च न्यायालयामध्ये। का कॅव्हेट दाखल केले तुम्ही आणि नेमका तुमचा रोग कोणाकडे? माननीय सर्वोच्च न्यायालयात आणि बॉम्बे हायकोर्टमध्ये, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर आणि तेलंगणा हायकोर्टमध्ये तेलंगणा हायकोर्टमध्ये जे हैदराबाद गॅजेट संदर्भात बरेच वादविवाद झाले। आम्ही हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात, आज आम्ही सुप्रीम कोर्टमध्ये फाईल केलं आणि उद्या हायकोर्टमध्ये जे बॉम्बे हायकोर्ट आणि तेलंगणा हायकोर्टमध्ये सुद्धा कॅव्हेट फाईल करणार आहोत। आत्ताच बऱ्याच लोकांनी जे स्टेटमेंट केले, प्रोबॅबिनल पिटिशनर असू शकतात, जे प्रोबॅबिनल पिटिशनर आहेत, कोणी मंत्री असेल किंवा कोणी आंदोलनकर्ते असेल किंवा भुजबळांनी म्हटलं होतं की मी जीआर चॅलेंज करणार आहे। भुजबळांनी मी म्हटलं होतं आणि आणखी बरेच लोक आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं होतं ते चॅलेंज करू पण शकतात। म्हणून आमची सुद्धा भूमिका, जे कोणी फाईल करतील त्याला ऐकण्यानंतर आमचं सुद्धा ऐकलं पाहिजे। म्हणजेच कॅव्हेटर आहे, कॅव्हेटरला असा राईट असतो की आपला ऐकल्याशिवाय मॅटर डिसाईड होत नाही। तर कॅव्हेटर म्हणून आमची सुद्धा भूमिका ऐकली पाहिजे, जे आम्ही जीआरच्या फेवरमध्ये आणि सपोर्टमध्ये आर्ग्यू करू शकतो। आणि प्रत्येक गोष्ट आंदोलनातून किंवा अनेक संघर्षातून मिळत असते तर ती टिकली पाहिजे। माननीय तुमच्या माध्यमातून हेही सांगू इच्छितो मी की माननीय महाराष्ट्र शासनानेसुद्धा बॉम्बे हायकोर्टमध्ये त्याचबरोबर सुप्रीम कोर्टमध्ये कॅव्हेट फाईल केलं पाहिजे आणि जो जीआर काढला तो टिकलासुद्धा पाहिजे आणि त्या माध्यमातून ज्या लोकांना फायदा होणार आहे तो फायदा निरंतर मिळाला पाहिजे। आता बरेच लोक म्हणतात की ते याचिका फाईल करणार वगैरे, त्या अनुषंगाने आम्ही कॅव्हेट फाईल करून ठेवलं की आमची भूमिका ऐकल्याशिवाय माननीय सर्वोच्च न्यायालयात मॅटर डिसाईड होणार नाही। थँक्यू सो मच। आपल्यासोबत होते ॲडव्होकेट राज पाटील, ज्यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले मराठा आरक्षण प्रकरणी निघालेल्या शासन निर्णयासंदर्भात। व्हिडिओ जर्नलिस्ट श्वेत पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।